पहिले काही गोष्टी सुरू झाल्यानंतर मला या आमचा वाटायला लागलो. संयोजकांना बांधून जोडावं असं एक मनात आलं होतं, पण नंतर कंट्रोल केलं. मला चांगलं आलं होतं की आपण 2018 साली ऑक्टोबरमध्ये 2019 साली ते त्यानंतर एक शेड्यूलला वेगवेगळ्या पैसे टाकून जमा केलं कुठलं जायची जाऊन घेतलेले आहे. आणि त्यावेळेस असंच आपण आमसभा काही लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि मला गणपतरावजी टाकले मला नेहमी विचारतात विठ्ठलरावजी टाकले तुम्ही दिलं जास्त सणाचं काय झालं त्यावेळेस. तर सुदैवाने राष्ट्रीय सरकारने मला किती न झाल्यावर ईडी झालं एकच सेवा करण्याची संधी दिली. त्यामुळे त्यावेळेस जी अशा सूचना दिली होती ती पूर्ण करण्याची संधी होती. आपण कॅनल लाईनिंगचं काम सुरू केलेलं आहे. DY 12-13 आपण त्याचे रिपेअरचं काम करतो आहे, काही PDLमध्ये करतो आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण एक माझा कालवा माझी जबाबदारी नावाची मोहीम सुरू केली होती. कालांतराने बंद पडली. त्या काळामध्ये आपण अगदी कर्मापासून कॅनल स्वच्छ करण्याची आपल्याला काम करता आलं. अपेक्षा खूप आहेत आणि आपण पूर्ण करू शकत नाही, पूर्ण लक्ष देता येऊ शकत नाही. आपला कुठली प्रकल्प जातीमध्ये कोणत्याही 40 TMC आहे, माझ्याकडे आता 600 TMC पाणी आहे. असे बरंच मोठं व्याप आहे. त्यातून जेवढं माझ्या हाताला लागेल तेवढं प्रयत्न करत असतो. एक लक्षात घ्या की कुकडी ज्यावेळेस 64 साली मंजूर झालं, 84 साली मंजूर झालं, त्यावेळेस कुकडीचा एरिया जो झालेला होता साधारणपणे वैयक्तिक क्षेत्र भागले गावाचे क्षेत्र 66% होतं. आज आपण जर बघितलं तर ते 100% आपण वैयक्तिक आले. प्लस नाले बुजवून आपण शेती करायला लागलो, माळं नांगरून शेती करायला लागलो. त्यामुळे आपण 100%चे वर केलं. अजून एक दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आपला प्रकल्प 8 माही प्रकल्प होता. आपण मागतोय पाणी मेमध्ये. शेतकऱ्यांची पण काहीतरी जबाबदारी आहे. शासन सारखं सांगू शकत नाही, पण मी सांगू शकतो की पूर्वी घोडवरती ज्याने काम केलं असेल तर घोडवरती ज्याने सिंचन केलं असेल, दादा आहे त्याने काम केलेलं आहे. ब्लॉक सिस्टीम होती. 10 एकरचा ब्लॉक घेतला की 2 एकरला पाणी दिलं, 2 एकर ऊस लावणार, 2 एकर भाजीपाला लावणार, 2 एकरला